विजयी झालेले आहेत ते आपण बघू शकतो या ठिकाणी शुभम जे विजयी झालेत महाराष्ट्रातून त्यांचे या ठिकाणी फोटो आपण बघतोय। पालघरमधून हेमंत सावरा हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। पालघरमधील चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। तर तिकडे सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटलांनी आता बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर अपक्ष विशाल पाटील आता सांगलीमधून लोकसभेवर गेलेले आहेत। तर जळगावमधून भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ यांनी बाजी मारलेली आहे। विजयी पताका त्यांनी फडकावल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेवर त्या गेलेल्या आहेत। तर तिकडे दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अरविंद सावंत विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। अरविंद सावंतांनी या ठिकाणाहून बाजी मारलेली आहे। उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपला उत्तर मुंबईमध्ये मोठं यश मिळवण्यामध्ये आता यश आल्याचं पाहायला मिळतंय। तर तिकडे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरमधून विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिभा धानोरकर यांनी विजय खेचून आणलेला आहे। काँग्रेसच्या उमेदवार आहेत। तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी मोठी बाजी मारलेली आहे। अनिल देसाई यांचा विजय दक्षिण मध्य मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे नाशिकमधून विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज या दोन तगड्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला। ठाण्यामध्ये शिवसेनेला गड राखण्यामध्ये यश आलंय। नरेश म्हस्के आता हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ला असलेले ठाणे आणि कल्याणमध्ये यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर गेल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे या खासदार झालेल्या आहेत। तर साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आलेली होती। उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड राखल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला हे मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळतंय। तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे विजय झाल्याचं चित्र सध्या कल्याणमध्ये पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा गड राखलेला आहे। तर तिकडे माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। पवारांची खेळी या ठिकाणी कामी येत असल्याचं पाहायला मिळत आहे। शिर्डीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वागचौरे यांनी विजय संपादित केल्याचं पाहायला मिळतंय। महत्वाची लढत मानली जात होती शिर्डीमध्ये, त्यांनी विजय संपादित केला। विद्यमान खासदारांचा त्यांनी पराभव केला। तर वर्धामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे आता विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। फरा निश्चितच शुभम आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल, हे जे विजयी उमेदवार आपण या ठिकाणी बघतोय त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकच फक्त खासदार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि लोकशाही मराठीनं तसेच अंदाज वर्तवलेले होते एक्झिट पोलमध्ये। तर हे जे एक्झिट पोल आहे जेव्हा आपण विजयी उमेदवारांची यादी बघतोय त्यावेळेला लोकशाही मराठीचे एक्झिट पोल हे खरे ठरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 2 दिवसांपूर्वी 1 तारखेला एक्झिट पोल लोकशाही मराठीनं दाखवलेले होते आणि त्यानुसार जे काही चित्र आज या ठिकाणी आहे मवियाची जी सरशी आहे ती आपल्याला राज्यामध्ये दिसते आणि महायुतीची कुठेतरी पिछेहाट झाल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।